महाराष्ट्राच्या लोकजीवनात ज्यांचे नाव श्रद्धेने, भक्तीने आणि अभिमानाने घेतले जाते, त्या देवतांमध्ये श्री खंडोबा हे अत्यंत मानाचे स्थान आहे. खंडोबा म्हणजे केवळ युद्धदेवता नाहीत, तर ते धर्म, प्रेम, न्याय, समरसता आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन शक्ती, म्हाळसा आणि भानू, बाणाई, या दोन वेगवेगळ्या स्वभावांचे पण तितक्याच पवित्र भक्तीचे प्रतिनिधित्व करतात. ही कथा आहे अधर्माच्या नाशाची, प्रेमाच्या विजयाची आणि समाजाला समानतेचा संदेश देणारी अमर गाथा. खूप पूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीवर मल्ल आणि मणी नावाचे दोन राक्षस राज्य करत होते. त्यांना अपार शक्ती होती, पण विवेक नव्हता. ते ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त करत, गायींची हत्या करत आणि सामान्य जनतेवर अमानुष अत्याचार करत धर्म, सत्य आणि करुणा लुप्त होत चालली होती. सर्वत्र भयाचे वातावरण पसरले होते. अखेर ऋषीमुनींनी हिमालयात जाऊन भगवान महादेवांची कठोर तपस्या सुरू केली. ऋषींच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिव म्हणाले, अधर्माचा नाश करण्यासाठी मी अवतार घेईन. अशा प्रकारे भगवान शिवांनी खंडोबाच्या रूपात अवतार घेतला. त्यांच्या हातात तलवार, भाला आणि धनुष्य होते. ते घोड्यावर आरूढ होते. त्यांच्या तेजाने दिशादिशा उजळून निघाल्या. देवांनी त्यांचे स्वागत केले आणि मल्ल मणीच्या अत्याचारांची माहिती दिली. खंडोबा म्हणाले, अधर्माचा अंत निश्चित आहे. त्याच काळात पृथ्वीवर म्हाळसा नावाची कन्या जन्माला आली. ती देवी पार्वतीचा अंश होती. लहानपणापासूनच ती शिस्तप्रिय, गंभीर आणि धर्मनिष्ठ होती. वेद, पुराणे आणि शिवभक्ती हेच तिचे जीवन होते. खंडोबा हे शिवाचे अवतार आहेत हे कळल्यावर तिने त्यांनाच पती म्हणून प्राप्त करण्याचा संकल्प केला. तिने कठोर तपश्चर्या केली, उपवास, जप, ध्यान. तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन खंडोबा तिच्यासमोर प्रकट झाले. म्हाळसा नम्रपणे म्हणाली, प्रभू, आपणच माझे आराध्य आहात. मला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारा. खंडोबांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिच्याशी विवाह केला. अशा प्रकारे म्हाळसा देवी खंडोबांची पत्नी झाली. एकदा मल्ल मणीशी युद्ध करत असताना खंडोबा घनदाट अरण्यात आले. त्या जंगलात भानू, बाणाई नावाची एक साधी, निष्पाप आणि प्रेमळ युवती राहत होती. ती धनगर समाजातील गवळण होती. गायींची सेवा करणे, जंगलात फिरणे आणि निसर्गाशी नाते ठेवणे हेच तिचे जीवन होते. युद्धात जखमी झालेले खंडोबा वनात आले. भानूने त्यांना पाहिले. देव आहेत हे माहीत नसतानाही तिने त्यांची सेवा केली, पाणी दिले, औषधी वनस्पती लावल्या आणि मनापासून काळजी घेतली. खंडोबा भानूच्या निरागस प्रेमाने आणि सेवाभावाने भारावून गेले. भानूलाही त्या वीर पुरुषावर प्रेम जडले. काही काळाने खंडोबांनी आपले खरे रूप प्रकट केले. भानू घाबरून म्हणाली, प्रभू, मी तर साधी गवळण आहे. मी आपल्यासारख्या देवाची पत्नी कशी होऊ शकते? खंडोबा